आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। अखेर भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर रद्द। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर रद्द झालं आहे। दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे। सांगलीमध्ये 23 नोव्हेंबर रोजी दोघांचे थाटामाटात लग्न पार पडणार होते। लग्नाआधीचे सर्व विधी, साखरपुड्यासह संगीत या गोष्टी झाल्या, पण अचानक लग्न पुढे ढकलल्याची बातमी धडकली आणि देशभरात चर्चा सुरू झाल्या। आता स्मृती मानधना आणि पलाश यांनी लग्न रद्द झाल्याचं सांगितलंय। दोघांनीही इंस्टाग्रामवर पोस्ट करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली। कोण काय म्हणाले? स्मृती मानधनाने आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? गेल्या काही आठवड्यापासून माझ्या आयुष्याबद्दल अफवा आणि तर्कवितर्क सुरू आहेत। मला आता याविषयी बोलणं गरजेचं वाटतंय। मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि तसंच राहू इच्छा आहे। लग्न रद्द झाल्याचेही स्पष्ट करायचे आहे। मी हा विषय इथेच संपवू इच्छिते। तुम्हीही तसेच करावे अशी माझी विनंती आहे। दोन्ही कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी नम्र विनंती आहे। आम्हाला पुढे जाण्यासाठी स्पेस द्यावा। प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असतेच। देशासाठी खेळत राहणे आणि चषकावर नाव कोरणं हेच माझं ध्येय आहे। मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन अशी आशा आहे। माझे संपूर्ण लक्ष नेहमी तिकडेच राहील। तुमच्या सगळ्या साथीचे आणि प्रेमाचे मनापासून आभार। आता पुढे जाण्याची वेळ आली आहे। पलाश आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला? मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि त्या नात्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे। माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या गोष्टीबद्दल बिनबुडाच्या अफवांवर लोक इतक्या सहज प्रतिक्रिया देताना पाहणं खूप कठीण गेलं आहे। हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड टप्पा आहे। याचा मी शांततेत, शालीनतेने याचा सामना करेल। प्रतिध्वनी न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट।